शांतियुक्त सागर भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिवादी ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, पेरियारजी, संत रविदास, माता रमाई, भीमाई, जिजाई, माता सावित्रीबाई फुले, तसेच या विश्वामध्ये मानवतेसाठी ज्या ज्या महापुरुषांनी, ज्या ज्या महामातांनी कार्य केलं असेल, अशा सर्व महापुरुषांना, महामातांना सर्वप्रथम त्यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो. या ठिकाणी महाराष्ट्र प्रमुख नेहाताई शिंदे, गोलब साहेब, तसेच आज ज्यांचा वाढदिवस आहे नेहाताई शिंदे यांचे मिस्टर शिंदे साहेब, त्यांच्या वाढदिवसाच्या सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो. शुभेच्छा द्या. त्यांचा केक आणलेला आहे असं मला खबर मिळालेली आहे. आता गोपनीय आवाज ऐका. महत्वाची गोष्ट, सकाळीच मी त्यांना सांगितलं की आपल्या भारत देशामध्ये असं म्हटलं जातं की एका पुरुषाची जर प्रगती होत असेल तर त्याच्या पाठी एका महिलेचा हात असतो असं म्हणतात. पण आज आमची महिला, आज आमच्या नेहाताई, मी त्यांना झलकारीबाई म्हणतो, आज आमच्या नेहाताई महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत युवानीच्या, आणि त्यांच्या बाबतीत त्यांचा गंभीर जो हात आहे त्यांचा सुरेश शिंदे साहेबांचा हात आहे. या ठिकाणी बरेच लोक प्रवेश घेण्यासाठी येणार आहेत असं मला सूचित करण्यात आले होते. काही लोक प्रवेश घेण्यासाठी आलेले आहेत. तर आपण प्रवेश घेणार आणि भीम आर्मीमध्ये काय कार्य करणार, या सर्वसाधारण ज्या गोष्टी आहेत, कोणाचं तिकीट काढणे म्हणा किंवा आणखी काही पोलीस स्टेशनचं काही काम असेल म्हणा किंवा असे बरेचसे काम असतात. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण शासनकर्ती जमात बनलं पाहिजे. तर शासनकर्ती जमात बनण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक आदेश दिला होता की चळवळीसाठी आपल्या मिळकतीचा 20वा भाग द्या. 20वा भाग म्हणजे किती? फक्त 5%. आपल्या मिळकतीचा 5% भाग हा चळवळीसाठी दान करा, असे बाबासाहेबांनी सांगितलं होते. परंतु आपला समाज हे करतो का? बाबासाहेबांनी असं का सांगितलं होतं? कारण बाबासाहेबांना याची कल्पना होती की मी संविधान तर लिहिलेलं आहे, आरक्षण तर मिळवून दिलेलं आहे, परंतु या देशामध्ये जी संपत्ती आहे, या देशामध्ये जी जमीन आहे, याचं मात्र राष्ट्रीयकरण झालेलं नाही. आणि जमिनीचं आणि संपत्तीचं राष्ट्रीयकरण न झाल्यामुळे या देशाची संपत्ती आणि या देशाची जी जमीन आहे हे पूर्वीपासून या फक्त 15% लोकांच्या ताब्यात होतं. आणि असं नव्हे की बाबासाहेबांनी प्रयत्न नाही केला. बाबासाहेबांनी प्रयत्न केला या देशाची संपत्ती आणि देशाची जी जमीन आहे याचं सुद्धा राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. कारण या देशात जी व्यवस्था होती, जी मनुवादी व्यवस्था होती, या मनुवादी व्यवस्थेच्या आधारे ही संपत्ती त्यांच्याकडे होते. कारण ओबीसी, SC, ST किंवा म्हणजे आजचे आपण बहुजन म्हणतो, या बहुजनांचे 85% बहुजन आहेत, या बहुजनांचे 3 प्रकारचे अधिकार हिरावून घेतले होते. एक अधिकार शस्त्राचा अधिकार हिरावून घेतला होता, दुसरा अधिकार संपत्तीचा अधिकार हिरावून घेतला होता, आणि तिसरा अधिकार शिक्षणाचा अधिकार हिरावून घेतला होता. आणि हे 3 अधिकार ज्या समाजाकडून हिरावून घेतले जातात त्या समाजाची प्रगती होणं अत्यंत कठीण काम असतं. बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य या समाजासाठी वेचलं. बाबासाहेबांना जर वाटलं असतं, त्यांचा जर स्वार्थ पूर्ण करायचा असता
तर कदाचित ते राजगृह आज सिमेंटचं दिसतं ना, ते राजगृह सोन्याचं दिसलं असतं मित्रांनो. परंतु बाबासाहेबांनी संपूर्ण हयात त्यांची आपल्या समाजासाठी घालवली. तर बाबासाहेबांचं काय उद्देश होता? बाबासाहेबांना माहित होतं की माझा समाजांनी स्वतःहून काहीतरी पुढाकार घेऊन काहीतरी थेंबे थेंबे काहीतरी जमा करावं, तेव्हा ही लढाई शक्य आहे. दुसरी गोष्ट, डिवाइड अँड रूल असा जो अपप्रचार केला जातो इंग्रजांसंदर्भात, पण तो डिवाइड अँड रूल वास्तविक या ठिकाणी असलेल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेने यापूर्वी निर्माण केला होता. त्याच्यामुळे झालं काय की आज आपण म्हणतो खरे 85% आम्ही बहुजन आहोत, परंतु 85% बहुजन सुद्धा आज आपण एकत्र नाही आहोत. आज या ठिकाणी राहुल पाल जी आपल्या समक्ष बसलेले आहेत, हे ओबीसी समाजाचे आहेत. आज समाज जागृत होत आहे. ओबीसी समाज सुद्धा आज यूपीमध्ये स्वतःला शूद्र लावत आहे. काही गोष्टी असतात ना, त्या गोष्टीमधून काहीतरी मेसेज असतो. आता काल परवा मी एक मेसेज टाकला होता फेसबुकवर. महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक हेडलाईन आली, आता मराठा आरक्षण अशक्य आहे. मी त्याचे फोटो काढला आणि त्याच्यावर लिहिलं मराठा आरक्षण शक्य आहे. काय सांगितलं मी? जर आपण गुगल केलं आणि मराठा याचा अर्थ काय आहे हे जर आपण शोधलं तर गुगल उत्तर काय येतं? 16व्या शतकामध्ये संपूर्ण बहुजनांनी एकत्र मिळून एक लढा दिला होता, स्वातंत्र्याचा लढा दिला होता, आणि त्यानंतर त्या समाजाला मराठा असं संबोधलेलं आहे. आणि हे नेमकं बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलं होतं आणि मराठा समाजाला त्यावेळी आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी असणारा मराठा समाज त्यांचा वाटलं त्यांना की आपला इमेजचा प्रश्न आहे, आपल्याला काय आवश्यकता आहे. आज तोच मराठा समाज रस्त्यावर येऊन लढतो आहे, न्यायालयात लढतो आहे. परंतु मी ज्या पद्धतीने मेसेज टाकला, प्रत्येक मेसेज मधून आपण लोकांना जोडायचं आहे. आपल्याला ते बहुजन होते हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ते बहुजन होते म्हणजे ते आपले आहेत. कुणबी मराठा आज लोक लावतात, कुणबी मराठा, परंतु ते ओबीसी समाजामध्ये येतात. लक्षात घ्या, बाबासाहेबांची दूरदृष्टी होती, त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. दुसरी गोष्ट अशी आहे की आता जे शासनकर्ते लोक आहेत, हे जे नियोजन करतात, जे प्लॅनिंग करतात, हे अशा पद्धतीने प्लॅनिंग करत आहेत की हा जो बहुजन समाज आहे, हा बहुजन समाज गरीब होत राहावा. आणि जो भांडवलदार समाज आहे, जो भांडवलदार समाज कोण आहे? ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य 3च वर्ण आहेत. हा समाज सातत्याने पैसे म्हणजे भांडवलदारी होत आहे आणि गरीब समाज गरीब होत चाललेला आहे. याच्यावर मी सविस्तर नंतर सांगतो. परंतु दुसरा 1991 साली माझे सहकारी आहेत या ठिकाणी, मी काँग्रेसमध्ये 1 वर्ष त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. परंतु मला कालांतराने लक्षात आलं, एक सेक्युलर पक्ष म्हणून मी सुरुवातीला ज्यावेळी पोलीस खात्यात नोकरी सोडली आणि एक सेक्युलर पक्ष म्हणून मी काँग्रेस पक्षामध्ये आलो. परंतु काँग्रेस पक्षामध्ये तो जातीवाद मी पाहिला आणि मी निर्णय घेतला की या पक्षामध्ये राहून आपली काही प्रगती होणार नाही. सेक्युलर हा फक्त नावाला आहे, धर्मनिरपेक्ष हे नावाला आहे, परंतु काँग्रेस पक्षाची जी लीडर आहेत त्यांच्यावर माझा आक्षेप नाही. 1991 साली काँग्रेसने त्रिसूत्री कार्यक्रम आयोजित केला. कोणता कार्यक्रम आणला? खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण आणलं. मला एक कळत नाही, जागतिकीकरण मान्य आहे, उदारीकरण मान्य आहे, खाजगीकरण कशासाठी? खाजगीकरणाचा उद्देश काय होता? म्हणजे कुठून तरी
आपलं आरक्षण संपवण्याचं जे षडयंत्र होतं हे काँग्रेसमधील ब्राह्मणवादी नेत्यांनी सुरुवात केली होती. त्यावेळी असणारे KR नारायणन जे प्रेसिडेंट होते भारत देशाचे, ते म्हणाले होते, जर तुम्ही एखादा त्रिपदरी रस्ता बनवताय, एक्सप्रेस वे बनवताय आणि त्या एक्सप्रेस वेवर तुम्ही जर तो ओलांडून जाण्यासाठी पूल निर्माण करणार नसाल तर त्या एक्सप्रेस वेचा काही उपयोग नाहीये. त्यामुळे हे जे तुम्ही निर्माण केलेलं आहे हे या समाजासाठी म्हणजे बहुजन समाजासाठी घातक ठरेल. या देशामध्ये दोन प्रकारची आर्थिक व्यवस्था आहे, एक संघटित आणि एक असंघटित आर्थिक व्यवस्था. संघटित आर्थिक व्यवस्था कोणती आहे? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जे मोठमोठे बिझनेसमॅन आहेत, टाटा बिर्ला अंबानी वगैरे. आणि असंघटित अर्थव्यवस्था कोणती आहे? कुणबी, तेली, नावी, माळी, साळी. हा जो असंघटित अर्थव्यवस्था आहे. आता जर आपण पाहिलं की यांचे जे काही प्लॅनिंग चालू आहे, प्लॅनिंग कमिशन जे काय प्लॅन करतं, आता बघा शेतकरी कामगार पक्षांनी दुधासाठी आंदोलन केलं, शेतकरी आत्महत्या करून मरत आहेत, किंवा जे बहुजनांचे व्यवसाय आहेत त्या बहुजनांच्या व्यवसायाला किंमत मिळता कामा नये. बहुजन सतत रडत असला पाहिजे, बहुजन आंदोलन करत असला पाहिजे आणि लाखो करोडो रुपयांचे त्यांचे जे लोन्स असतात ते लोन माफ केले जातात. शेतीला हमी भाव दिला जात नाही, कारण शेतकरी कोण आहेत? बहुजन आहेत. इतर सर्व बहुजन म्हणजे यांचा जो प्लॅनिंग आहे, वास्तविक आपण प्लॅनिंग काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. प्लॅनिंग कमिशन काय प्लॅन करतं? आज आपल्याला बरोबर आता खाजगीकरणामुळे एवढी मोठं नुकसान झालेलं आहे. आपण म्युन्सिपालिटी पाहत असाल किंवा आता बऱ्याचशा कंपन्या यांनी विकायला काढलेल्या आहेत. MTNL ची काय परिस्थिती आहे आपल्या समक्ष डोळ्यात देखत झालेली आहे. आता खाजगीकरण करण्याची सिस्टम कशी असते बघून घ्या. एखादा डॉक्टर असतो, त्या डॉक्टरकडे एक आजारी व्यक्ती जातो, त्या डॉक्टरला माहिती असतो याला आपल्याला लुटायचं आहे. मग तो काय करतो? त्याला चुकीच्या पद्धतीचं औषध देणार, कारण तो जास्त वेळ आला पाहिजे. सुरुवातीला चुकीच्या पद्धतीने औषध देणार, मग तो बोलणार और 4 दिन के बाद ऑफिस आओ. 4 दिवसांनी पुन्हा गेला, परत दुसरं औषध देणार, तेही औषध त्याच्यावर उपचार करणार नाही. हळूहळू तो व्यक्ती होणार सिरियस, आणि ज्यावेळी तो सिरियस होतो त्यावेळी तो ऍडमिट होतो, आणि ऍडमिट झाल्यानंतर मग ICU पर्यंत पोहोचतो. आणि ICU मध्ये पोहोचल्यानंतर याचं मॅटर चालू होतं डॉक्टरचं. अगदी खाजगीकरण याच पद्धतीने निर्माण केले गेले. लक्षात घ्या, एखादी कंपनी, या देशाची एखादी कंपनी सुरुवातीला प्रॉफिट मेकिंग कंपनी असते. या देशामध्ये, या महाराष्ट्रामधलं जर म्हटलं MTNL होतं, महाराष्ट्र टेलिफोन निगम, जे या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगली सेवा देणारं होतं. परंतु हळूहळू त्याची सर्व्हिस अगोदर खराब करण्यात आली. का? तर इतर प्रायव्हेट कंपन्यांना ग्राउंड मिळावं. इतर प्रायव्हेट कंपन्या का? तर ती लोक यांना पैसेही देतात, आणि खाजगीकरण झाल्यानंतर जे आरक्षण आहे ते आपोआपच संपुष्टात येतं. हा एक म्हणजे त्यांचं षडयंत्र काही छोटं नसतं, पूर्ण प्लॅनिंग करून ते षडयंत्र आखत असतं. मग MTNL आता रेल्वेचं घ्या, 2018 साली परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत त्या देशामध्ये. 2018 साली, आज किती आहे? 2020 आलं. 2 वर्षामध्ये त्या लोकांना आता सुद्धा रुजू करण्यात आलेलं नाही कामावर. याचा अर्थ 2018ला त्यांचा कट शिजला होता की रेल्वेचं प्रायव्हेटायझेशन करायचं आहे. म्हणजे अगदी सिस्टमॅटिक व्यवस्थेने. आता आपण पाहतच आहोत, न्यूज येत आहे. मागे मी बँकचं नाव टाकलं होतं, इको बँक आहे, महाराष्ट्र बँक आहे, आणखी 4 बँक आणखी त्याचं प्रायव्हेटायझेशन केलं जातंय.
प्रायव्हेटायझेशन करण्याचा उद्देशच हा होता किंवा आहे बहुजनांचं आरक्षण नष्ट करण्याचं. त्याच्यानंतर या देशामधली जी शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा बघा, ज्यांच्याकडे पैसा असेल तोच चांगल्या प्रतीचं शिक्षण घेऊ शकतो. आमच्याकडे अगोदरच पैसा नाहीये, कारण आरक्षणामुळे आम्ही जी काय प्रगती केली होती 1991च्या त्या षडयंत्रामुळे, खासगीकरणाच्या षडयंत्रामुळे आज आपण एवढे मागास झालेलो आहोत. तर यातून जर आपल्याला प्रगती करायची असेल, हे त्यांचे जे नियोजन असतील त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, आपली भूमिका काय असेल, आपण प्रगती कशी करणार. सगळं जर निगेटिव्ह दिसत आहे, पण सगळं निगेटिव्ह नाहीये. आता आपल्याला लढावं लागेल, दोन प्रकारे लढावं लागेल. एक लढावं हे लागेल की आपला जो समाज किंवा जी तरुणी पिढी जी आहे त्यांना शिक्षणाकडे आकर्षित केलं पाहिजे. दुसरं, त्यांना व्यसनमुक्त केलं पाहिजे. आणि तिसरं आणि अत्यंत महत्वाचं जे आहे की आपणाला जर शासनकर्ती जमात बनायचं असेल, काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर निवापसुस्तामध्ये सांगत होते, बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक वेळा इशारे दिलेले आहेत. निवापसुस्तामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलेलं आहे की एखादा राजा एका ठिकाणी कुरण ठेवतो आणि त्या कुरणामध्ये ससे, हरिण, गोवे यांना पाळतो. कशासाठी पाळतो? ससे, हरिण, गोव्यांना काय वाटतं की राजा किती चांगला आहे, राजा किती चांगला आहे, आम्हाला अन्न प्रोव्हाइड करतोय. पण त्यांना माहिती नसतं की एक दिवस तुमची शिकार होणार आहे. हे बाबासाहेबांचं उदाहरण लक्षात घ्या मित्रांनो. हे बाबासाहेबांनी आपल्याला इशारा दिलेला आहे. हा इशारा जर आपण समजत नसाल, बाबासाहेबांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये बाबासाहेबांचं संपूर्ण चरित्र व्यवस्थित वाचा, अगदी मन लावून वाचा. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक ठिकाणी इशारा केलेला आहे. आता आपल्याला जर शासनकर्ती जमात बनायचं असेल तर काय करता येईल? एक तर त्यांचं षडयंत्र समजून घेतलं पाहिजे. दुसरा, आपण प्लॅनिंग केला पाहिजे. प्लॅनिंग काय करणार? इलेक्शन जिंकण्यासाठी जास्त मताची आवश्यकता नाहीये मित्रांनो, लक्षात घ्या. 30 ते 32% वोटिंग जर आपण घेतलं तर आपण जिंकू शकतो, शासनकर्ती जमात बनू शकतो. आता मी कोणत्या अनुषंगाने हे बोलत आहे? कारण भीम आर्मीचे संस्थापक भाई चंद्रशेखर आझाद यांनी आझाद समाज पार्टीची स्थापना केलेली आहे आणि या आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून या देशाचे शासनकर्ती जमात आम्ही होऊनच दाखवणार. हा पण आपण घेतला पाहिजे, हे आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे. काय करणार? 30 ते 35% वोटिंग आपण कसे मिळवणार? हाच विभाग जर घेतला तर या ठिकाणी मला वाटते कमीत कमी 70 ते 80% मुस्लिम समाज आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर 12 ते 13% मागासवर्ग समाज आहे. त्याच्यानंतर मुस्लिम समाज जो आहे, मागासवर्ग समाज, मुस्लिम समाज आणि ओबीसी समाज. ओबीसी समाजाला तुम्ही कसं जागृत करणार? ओबीसी समाजाला तुम्ही काय सांगणार? ओबीसी समाज तुमच्या बरोबर कसा येणार? तर काही गोष्टी तुम्हाला सांगतो. एक तर ओबीसी समाज हा 52 ते 53% या देशामध्ये आहे. 52-53% ओबीसी समाज आहे. ज्यापासून जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर सर्व देशातील समाजाचं जनगणना झालेली आहे, परंतु ओबीसी समाजाची जनगणना अद्याप झालेली नाही. याचं मोठं कारण, मोठं षडयंत्र मी तुम्हाला सांगतो की बघा, आज त्यांना समजलेलं आहे आम्ही शूद्र आहोत. कारण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य त्याच्यानंतर हे शूद्र आणि अतिशूद्र हे दोनच बाकीचे वर्ण शूद्र आणि अतिशूद्रामध्ये येतात. मग तर यांना समजलं की यांची जनगणना झाली आणि हे 52 ते 53% जर आहेत
तर मात्र हे जागृत होतील, तर ते संघटित होतील. हे एक कारण. दुसरं कारण, यांचं जे आरक्षण जे आज 27% मिळत आहे ते वाढवून त्यांना द्यावं लागेल. अमेंडमेंट करता येते, अध्यादेश काढता येतात. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी परिशिष्ट 340 मध्ये नमूद केलेला आहे, तो जो समाज आहे ओबीसी समाज, आप समझे क्या म्हणतो, ओबीसी जो समाज आहे, ओबीसी समाज या भारत देशामध्ये किती जाती आहेत याचा शोध लावावा. त्याच्यावर कालेलकर आयोग बसवण्यात आला होता. कालेलकर आयोगाने सुद्धा योग्य पद्धतीने किती जाती आहेत, सगळा समाज ओबीसी किती आहे व्यवस्थित मांडलं होतं. परंतु त्यावेळेच्या तत्कालीन प्राईम मिनिस्टर यांनी नकार दिला आणि कालेलकर आयोगाला खोटं ठरवण्यात आलं. आता ओबीसी समाजाला हे सांगायचंय, तुम्ही आहे 53%, तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे 27%. तुमचं आरक्षण आम्ही वाढवून देऊ, आम्ही रस्त्यावर उतरतो, कारण आम्ही रस्त्यावर उतरणारी जात आहोत, आम्ही अन्यायाच्या विरोधात लढणारी जात आहोत. आमच्या हातामध्ये ज्यावेळी पेन येतो त्यावेळी संविधान लिहितो, आणि ज्यावेळी हातामध्ये तलवार येते आणि भीमा कोरेगाव घडवून दाखवतो. आम्ही तुमच्या समोर आहोत, आम्ही तुमच्या खांद्याला खांदा जोडून लढायला तयार आहोत. पण तुमच्यावर अन्याय होत आहे, तुम्हाला ज्या प्रकारचं देव भोळेपणा बनवलेलं आहे त्याच्यापासून जरा बाहेर या, त्याच्यापासून जरा बाहेर या. तुमच्यावर कशा पद्धतीचे अन्याय होत आहेत. डिवाइड अँड रूल, मी पुन्हा सांगतो, डिवाइड अँड रूल या ब्राह्मणशाही लोकांनी निर्माण केलेला आहे. आणि डिवाइड अँड रूल त्यांनीच केलेला आहे. कोणाच्या माथावर मारलं? इंग्रजांनी असं केलं. अरे काय केलं इंग्रजांनी, काय वाईट केलं? मी तर छाती ठोकून म्हणतो, या देशामध्ये आम्हाला शिक्षणाचा अधिकार नव्हता, न्याय व्यवस्था नव्हती आमच्यासाठी, संपत्ती जमवण्याचा अधिकार नव्हता. हे सगळे अधिकार आम्हाला इंग्रजांनी दिले. इंग्रज जर नसते तर डॉक्टर बाबासाहेब शिकले नसते, क्रांतिबा ज्योतिबा फुले शिकले नसते, शाहू महाराज सुद्धा शिकले नसते. आणि शिवाजी महाराजांना पण मदत केलेली आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, काहीतरी षडयंत्र आखलं जातं, शिवाजी महाराजांना काहीतरी वेगळं रूप दिलं जातं, शिवाजी महाराजांना सांगितलं जातं की मुस्लिमांचे द्वेष्टे होते, परंतु हे सत्य नाही. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक न करण्याचं कारण एकच होतं. काय कारण होती? शिवाजी महाराज या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होते. शिवाजी महाराजांनी वाचन केलं आणि वेळच पडली तर कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचे 2 तुकडे करून टाकले शिवाजी महाराजांनी. हा राग त्यांना होता, म्हणून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सुद्धा केलं नाही. या ठिकाणी बराच वेळ झालेला आहे, सांगण्यासारखं खूप आहे. वेळोवेळी मी पुन्हा आपल्या समक्ष येईल. आणि वाघमारे साहेब पुढे गेले. बसा. वाघमारे साहेब, काळजी करू नका, तुमचं किती मोठं काम आहे, किती मोठं कार्य आहे, मला याची प्रचिती चांगली आहे. काळजी करू नका. चळवळीमध्ये अशा गोष्टी घडत असतात. आज नेहाताई या ठिकाणी मी असतो तर मला नक्कीच दुःख झालं नसतं. आज महाराष्ट्राच्या प्रमुख नेहाताई आलेल्या आहेत, त्यामुळे मला थोडं दुःख झालेलं आहे की या ठिकाणी एक मॉब असायला पाहिजे होता. परंतु वाघमारे साहेबांनी आता आश्वासन दिलेलं आहे की याच्या पुढे जी सभा होईल त्या सभेमध्ये वाघमारे साहेब कमीत कमी 500 ते 1000 लोकांचा मॉब असेल. माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये दहिसरमध्ये मी मोठ्या तडकेने कधी बोलतो माहितीये का? समोर मॉब असेल तेव्हा. आज मॉब नाहीये. आजचं जे बोलणं जे होत आहे फक्त वाघमारे साहेबांना प्रेरित करण्यासाठी गेलेलं आहे, बोललेलो आहे, लक्षात ठेवा. आणि वाघमारे साहेब माझ्या बरोबर आहेत. मी सदैव त्यांच्या बरोबर असेल आणि माझे जेवढे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांबरोबर मी सतत असतो. माझ्या कार्यकर्त्यांना चांगलं माहिती आहे. रात्री 2 वाजता मला फोन करतात. त्यांनी फोन केल्याबरोबर ताबडतोब फोन उचलतो आणि त्यांना जर कोणताही प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. ही लढाई मोठी आहे मित्रांनो. शासनकर्ती जमात बनण्याची लढाई आहे. चिल्लर कामं करून शासनकर्ती जमात बनणार नाही. आपल्याला जर शासनकर्ते बनायचे असेल तर काहीतरी मोठं प्लॅनिंग केलं पाहिजे.
आपल्या 30 ते 35% वोटिंग मिळवले पाहिजे. याच मालवणीमधून किती किती विधानसभा येते, ह्या विधानसभेमध्ये किती वार्ड आहे? 8 वार्ड आहे. 8 वार्ड मधून आझाद समाज पार्टीचे मी आवाहन करतो, कमीत कमी 4 नगरसेवक निवडून आणले पाहिजे. लक्षात ठेवा, चळवळीमध्ये काही मजाक नाहीये. या चळवळीतून पेटून उठले पाहिजे आणि असे पेटून उठले पाहिजे. घराघरात घुसा तुम्ही, हा मुस्लिम समाजाच्या घरात घुसा. CNRC NPR साठी कोण लढले रस्त्यावर येऊन? आमचे भाई लढले आणि आमचे भाई कित्येक वेळा जेलमध्ये गेले CNRC NPR साठी. हे त्यांच्या घरात त्यांच्या कानात जाऊन सांगा ना, ते वाटच बघताय. त्यांना प्लॅटफॉर्म नाही. आता वाघमारे साहेब म्हणाले त्यांना प्लॅटफॉर्म नाहीये. आम्हाला आता प्लॅटफॉर्म मिळालेला आहे, लक्षात घ्या. आणि या प्लॅटफॉर्मचा तुम्ही जर वापर करून घेत नसाल तर लक्षात घ्या, तुम्ही आयुष्यात काहीच करणार नाहीत. यांचे षडयंत्र सातत्याने चालू आहे, तुम्हाला गुलाम करण्याचे, तुम्हाला पुन्हा शूद्र करण्याचे, आणि तुम्ही शूद्र झाल्याशिवाय राहणार नाही.